सिंधुदुर्गात सह्याद्रीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस झालाय आणि या मुसळधार पावसामुळे निर्मला नदीला पूर आलाय। नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला। कुडाळमधील माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर आल्याने 4 पूल पाण्याखाली गेलेत, तर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। याचा आढावा घेतलाय सदाशिव लाड यांनी। सिंधुदुर्गात सह्याद्रीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि यामुळे नद्या नाल्यांना पूरस्थिती निर्माण झालेली आहे। मी सध्या आहे कुडाळमधील माणगाव खोऱ्यात। या ठिकाणी जर पाहिलं असेल माणगाव खोऱ्यातील निर्मला नदीला पूर स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या पुलावरून पाणी जात असल्यामुळे या ठिकाणची अवजड वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। पुढील 27 गावांचा संपर्क जो आहे तो तुटलेला पाहायला मिळतोय। याच पुलाच्या बाजूला एक पूल बांधण्यात आलेला आहे, मात्र त्या पुलावरून दुचाकीच गाड्या ज्या आहेत त्या जात आहेत, मात्र इतर वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। त्यासोबतच या नदीला पूर आल्यामुळे मोठमोठी झाडं जी आहेत ती वाहून आलेली आहेत आणि या पुलावर अडकून पडलेली चित्र आपल्याला पाहायला मिळतोय। जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सध्या सिंधुदुर्गात सकाळपासूनच सह्याद्री खोऱ्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे या नदीला पूरस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेश सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तू।